26 जानेवारी असेल किंवा 15 ऑगस्ट असेल, माझ्या बहिणीने मला शेअर लिहून दिले ते कार्यक्रमात आणि मी असं जर उभारलो ना स्टेजवर लोक टाळ्याच वाजवायची. 15 ऑगस्टला माझ्या बहिणीनं मला एक शेअर लिहून दिला, देशासाठी प्राण अर्पिला भारतीय नरवीराने, देशासाठी प्राण अर्पिला भारतीय नरवीराने, भारत देश महान सांगावं वाटतं. तर मी असे डायलॉग म्हणायचो, लोकांचे बसलेले असताना त्यांच्या अंगावरती असं काटायचं. म्हणजे नाही का आपल्या ग्रामीण भागामध्ये शाळेमध्ये एक पाठ केले अध्यक्षमध्ये पूज्य गुरुजन आणि मला ते पाठ असायचं. मी त्या हॉटेलला कामाला असताना तिथं कस्टमर यायचे जेवायला आणि एक फॅमिली यायची, खूप छान फॅमिली होती. माझं त्यांचं बॉन्डिंग चांगलं जमलं होतं. जर गुरुवारी यायचे ते याला अक्कलकोटला जायचे तर मी त्यांना विचारलं, बाबा तुमच्याकडे काय काम असेल ते सांगा, मला इथं खूप कंटाळा आला. कारण सकाळी 11 ते संध्याकाळी 1 वाजेपर्यंत मला काम करायला लागायचं. मग ते काय म्हटले, पुण्याला येतो आणि ते निसर्ग सोडायचं एवढं झालं, मी पुण्याला मग ह्या हॉटेल लाईन मधून इकडं ही जी महिलांचा हा विषय, महिलांचा विषय म्हणण्यापेक्षा काय तू खुश होते. बरोबर. मग ह्या क्षेत्राकडे याचं प्रेरणा कुठून मिळाली? तिथं असं झालं की मी गणपतीला जायचो आणि तिथं गणपतीला काय असायचं, गणपतीला 10 दिवस कार्यक्रम, नवरात्राला 10 दिवस असतात. तर मी ते बघितलं त्यांचं आणि त्यांना कमाई किती काय ते लोक म्हणायचे, या सीझन मध्ये आपण 4-5 लाख कमवू, 2-4 लाख. मी विचार केला, आपण वर्षभर जर काम केलं तर आपल्याला 12 महिन्याचे 12 पेमेंट मिळणार आहे. बरोबर आहे. आणि इथं कसं लिमिट नाहीये. कोण म्हणायचं माझ्या वर्षात एवढे कार्यक्रम 100 होतात, कोण 70 होतात. मग मी घरी येऊन त्याची टोटल करायचो. एका कार्यक्रमाला 20,000 राहतात, गुणवले 50 आले, भारी आहे. आणि पहिलं माईकवर बोलायचो आपण हजारातून लाखामध्ये आपलं कसं. मग तुम्ही त्या लेडीज बार मध्ये जॉबसाठी होता, तिथला काय असा अनुभव आहे का की पैसा आमाप तिथं उधळला जातो, केला जातो, तिथला एखादा असा अनुभव आहे का? तिथला असा आहे, तिथं आता सांगतो तुम्हाला, आपल्या महाराष्ट्रात लोक तिथं मोस्टली काम करणारे मुली सगळ्या बाहेरच्या असतात. आपल्या महाराष्ट्रातली लोक, महाराष्ट्रातली म्हणण्यापेक्षा पुणे साईडची लोक भरपूर येतात मुंबईला लेडीज बार आहेत. तर तिथं काम करताना असं व्हायचं, माझ्या बऱ्याच ओळखी झाल्या होत्या महाराष्ट्रातल्या, म्हणजे आपल्या पुण्यातल्या बऱ्याच व्यक्तींशी. तिथं झालं असं की पुण्यातले काही मंडळी माझ्या एवढे ओळखीचे सारखंच यायचे. कोणी शेती विकून असेल, कोणी नाही का, तिथं आल्यानंतर असं असायचे 1-2-3 तासात 5-5 लाख रुपये उडवायचे लोक. बघा 2014 साली त्यावेळेस 5 लाख रुपये म्हणजे काय असते. आणि पैसे संपले, त्यांच्याकडे यायला पैसे नसायचे. आणि झालं असं, मी 2016ला जेव्हा स्टेबल झालो या क्षेत्रात, तर मी त्या लोकांशी संपर्क साधला. त्या लोकांची परिस्थिती 2-3 वर्षात एवढी बिकट झाली होती, अक्षरशः त्यांना जॉब नाही. एक तर माणूस असा होता ड्रायव्हरचं काम करायचा, जो माणूस फॉर्च्युनरमध्ये तिथे यायचा, 5-5 लाख रुपये उडवायचा. कारण तिथं साऊंड असतात मोठे मोठे आणि ते सगळं ग्लॅमर काय म्हणतो आपण बनवलेलं असतं. ते जग असं असतो, तिथं काही कळत नाही. तुम्हाला खोटं नाही सांगत, मी 15 नाही म्हणताय ना, एवढ्या वर्षानंतर काम सोडल्यानंतर अजून पण ते घुमतं, लाईट साऊंड. तर हे लोकांना कळत नाही. ते सगळं संपलं ना मग कळत. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोशल युवपडीच्या मंचावर आज एक असं व्यक्तिमत्व आले. ते व्यक्तिमत्व म्हणजेच महाराष्ट्रातील लाखो घरांपर्यंत पोहोचलेला कार्यक्रम, म्हणजेच अर्थात होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते, एक नावाजलेलं नाव म्हणजेच सचिन सावंत सर आज आपल्याबरोबर आजच्या पॉडकास्टमध्ये जोडले गेलेत. सचिन सावंत सरांचा आजपर्यंतचा प्रवास आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांनी जी त्यांची क्रेज आज संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, ती लोकप्रियता त्यांनी कशी मिळवली आणि या खास करून महिलांना घराबाहेर पडण्यासाठी एकमेव संधी म्हणजे हा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून असंख्य महिला त्यांना एक मंच उपलब्ध होतो आणि त्या मंचाच्या माध्यमातून महिला मनमोकळेपणाने या मंचावरती त्यांचा खेळ असेल किंवा त्यांचं मनोगत असेल, त्या मनमोकळेपणाने ते मांडत असतात. तर सर नमस्कार, तुमचं सोशल युवपडीच्या चॅनलमध्ये सरचे स्वागत. नमस्कार, मला इथं आमंत्रित केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. काय सांगाल, एकूणच तुमचा जो आजपर्यंतचा प्रवास आहे, तुमची सुरुवात की आपण बाबा या कार्यक्रमाकडेच, होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्रातील महिला वर्ग असेल, या महिला वर्गापर्यंत पोहोचण्याच्या मागची प्रेरणा काय नेमकी? खरं तर महिला वर्गापर्यंत पोचायचं असं आधी काही ठरवलेलं नव्हतं. म्हणजे तुम्हाला जे काय ते खरं सांगतो. काय झालं होतं, 2010-11 साली मी एका ठिकाणी जॉबला होतो आणि गावाकडनं आल्यावर आपण ठरवतो ना, बाबा पुण्यात मला कंपनी जायचं आहे, कुठं जायचं आहे. तर आमच्या गावात गणपतीमध्ये स्पर्धा व्हायच्या, 1 मिनिट गेम शो असेल, डान्स असेल. आणि आपली परिस्थिती एवढी साधी होती की कधी ते डान्सचं ते ड्रेपरी असेल किंवा
आपल्याला वेळच नसायचा भेटत की त्याच्यात सहभागी व्हावं. दिवसभर कामाला जायचं. ते गावात काय असायचं गणपतीला दिवसभर लोक प्रॅक्टिस करायचे. मला ते पण करायला जमत नव्हतं. मग मी ठरवलं होतं त्यावेळेस की आपल्याला पुण्यात जाऊन किंवा मुंबईला जाऊन एखाद्या पिक्चरमध्ये छोटासाच रोल भेटेल का, आपण हिरो होईल का. मग त्या उद्देशाने मी खरं तर आलो होतो, पण ती सगळी जर्नी अशी घडत गेली आणि इथपर्यंत आलोय. म्हणजे एकूणच अभिनयाचं आकर्षण तुम्हाला लहानपणापासूनच होतं म्हणायचं. लहानपणापासून म्हणजे आम्ही गावामध्ये, मी तरी पण त्यातल्या त्यात भरपूर सारे गावात म्हणजे स्टेज जे उपलब्ध झालं, मी 15 ऑगस्टला भाषण करायचो, 26 जानेवारीला भाषण करायचो. माझी बहीण मला लिहून द्यायची. हा, मी अजून पण तुम्हाला सांगू शकतो, एक दोन डायलॉग म्हणू का? म्हणा की. हा, मी शाळेत असताना मी जे पाठ केलं ते सांगतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ, समोर बसलेले विद्यार्थी आणि प्राचार्य, म्हणजे असे वाक्य. आणि एक तर असं होतं, एकदा 26 जानेवारी असेल किंवा 15 ऑगस्ट असेल, माझ्या बहिणीने मला शेर लिहून दिलं ते कार्यक्रमात. आणि मी असं जर उभारलो ना स्टेजवर, लोक टाळ्याच वाजवायची. 15 ऑगस्टला माझ्या बहिणीनं मला एक शेर लिहून दिलता. देशासाठी प्राण अर्पिला भारतीय नरवीराने, देशासाठी प्राण अर्पिला भारतीय नरवीराने, भारत देश महान सांगावं वाटतं अभिमानाने. तर मी असे डायलॉग म्हणायचो, लोकांचे बसलेले असताना त्यांच्या अंगावरती असं काटायचा. म्हणजे नाही का आपल्या ग्रामीण भागामध्ये शाळेमध्ये एक पाठ केले अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन, आणि मला ते पाठ असायचं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, लोकमान्य टिळकावरती असेल, महात्मा गांधीवरती असेल. मी शिक्षण माझं 7वी झालंय, पण जेवढं पण झालंय ना, मी शाळेत कमी हुशार, पण भाषण म्हणलं की मी 8 दिवस एकदम फुल, माझा तर आवडीचा विषय असायचा. असं तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुमचं 7वी शिक्षण झालं असं? नाही, वाटत नाही, पण काय आता ती स्टोरी आपण पुढं जसं बोलेल तसं येईल. काय विषय झाला माहितीये का, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, माझ्या मी बहिणीला सांगायचो, माझी बहीण खूप हुशार होती. माझा 9वी पर्यंत माझ्या बहिणीचा पहिला नंबर आलेला आहे. तर माझी बहीण एवढी हुशार असल्यामुळे मी काय करायचो, तिचे ज्या चारोळ्याची वही असेल ती मी गपचूप वाचायचो. आणि मला इंटरेस्ट यायचा की बाबा हा, आपली बहीण भाषण करते. आणि मग मी पण भाषण करत असं मला ती स्टेजची आवड निर्माण झाली होती. आणि लहानपणापासून माईकवर बोलायचो, त्यामुळे माईकची भीती अजिबात नव्हतीच. मग शिक्षण का तुमचं म्हणजे 7वी पर्यंतच का केलं, पुढलं शिक्षण का केलं नाही? ॲक्च्युली झालं असं, आम्ही लहान असताना माझ्या भावाला मेंदूला रक्तपुरवठा कमी होता, म्हणजे मनोरुग्ण म्हणतो ना आपण, तसं होतं. आणि त्यांनी काय झालं, लहानपणी त्याचा दवाखाना हे त्या गोष्टी सगळ्या, वडील नसल्यामुळं आई एकटी कामाला जायची शेतामध्ये लोकांच्या. आणि कधी कधी असं असायचं 50 रुपयात कधी लोकांचं देणं पाणी दवाखाना भागत नसायचं. मग मला आठवतंय, 4थीत मी पहिल्यांदा, 4थीत किंवा 3रीत मी कामाला जायचो. आता तेवढं आठवत नाही. आमच्या गावाकडे एक निंबाळकर म्हणून आहेत अण्णा, त्यांची लिंबाची बाग आहे. त्या लिंबामध्ये कसं, लिंबाची झाडं असतात ना, मग ते मोठी माणसं काम नाही करत, ते वाकायला बिकायला त्या फाट्यामुळं. मग मी तिथं लिंब याचायला जायचो आम्ही लहानपणी. आणि ते शनिवार रविवारच जायचो, शाळा बुडवत नव्हतो. पण असं झालं की काम करून करून शाळेचा इंटरेस्टच कमी झाला, कामच चांगलं वाटायला लागलं. मग त्यावेळेस कळलं नाही, आता शाळेचं महत्व कळते. 7वी झाल्यानंतर मग पुढं बालवयामध्येच कामाला लागली तुम्ही? हा, 4थी 3री पासूनच कामाला लागलो. 7वीच्या आधी मी गावात, आमचं हॉटेल आहे, म्हणजे आमच्या एका गावातल्या व्यक्तीचं हॉटेल आहे स्टँडवरती. मी तिथं कामाला जायचो, रोज 50 रुपये, आणि शाळा बुडवून जायचो. मग घरी कधी असं म्हणायचं नाही का आई की अरे तू शाळा शिक, ही काय? आई तर मारायची, पण असं व्हायचं, मी रोज कामाला जायचो आणि शाळेतलं काहीच येत नसायचं. आणि झालं असं, 7वीच्या आधी मी गावातल्या हॉटेलला कामाला असताना आमच्या घराची भिंतच पडली. एकच म्हणजे 3 भिंती, इकडची भिंतच नव्हती. मग आम्हाला ते बांधायला पण पैसे नसायचे. मग आम्ही तसं ते शेजारीने आम्हाला बांधून दिली, ते सगळं झालं. आणि त्यानंतर 7वी नंतर मला डायरेक्ट आईने काय केलं, तू शाळेत जात नाही का म्हणून मला सोलापूरला निसर्ग हॉटेलला कामाला लावलं. त्याच्या आधी 7वीत मी गावातल्या हॉटेलला कामाला असायचो. आणि मग शाळा सुटली ना 4-5 वाजता की मला ते बरोबर हॉटेलला, गावाकडे कसं शेतातनं लोक येतात आणि ते भजी बनवायला लागायचं गावातल्या हॉटेलला. मग त्याचं सकाळी जे हॉटेलला भजी बनवले त्याचं पातीला असं आम्ही भिजू घालायचो, ते निघत नसायचं ना पाणी घालून. आणि मग असं ते निघत नसल्यामुळे पाणी घातलं की लगेच निघायचं. आणि शाळा सुटली की मला तो मालक म्हणायचा, आता पातीला धुव. आणि मग ती मुलं यायची, मला ते धुवायला कसं तरी वाटायचं, त्याचा एवढा घाण वासायचा. आणि ते सगळं पांढरं पाणी पडायचं. मग मी आईला घरी सांगितलं, मला ते गावात नको कामाला, दुसरीकडे कुठं पण टाक. मग आईने मला ते सोलापूरला, आमची मावस बहीण होती तिथं, त्या निसर्ग हॉटेलला म्हणजे तिथंच महिन्यावर ठेवलं. निसर्ग हॉटेलचं नाव चांगलं आहे, ते पण गाजलेलं हॉटेल आहे. तशा ठिकाणी तुम्हाला बालवयामध्ये म्हणजे कामाला तिथे गेले तुम्ही डायरेक्ट? आता खरं काय होईल माहिती आहे का, त्यावेळेस आता मी 94चं म्हणलं व्यक्ती चालू आहे माझं, आता काय सांगायला अडचण नाही. त्यावेळेस आता खरं त्या हॉटेलची पण काही चूक नसेल कदाचित. आता कारण कसं बालवय म्हणल्यावर परत त्याचं काही नाही. पण मला तिथं काम जास्त लावत नव्हते. मला काय करायचे, कस्टमर आले की 4 ग्लास उचलायचे, किती माणसं आहेत बघायचं, 4 असेल तर 4 ग्लास द्यायचे, पाण्याचा जग द्यायचा बस. कारण ते 5 एकरात हॉटेल आहे, खूप मोठं हॉटेल आहे. मग असं सुरुवात झाली. नाही, त्या हॉटेलचं नाव आपण ऐकून आहोत.
आणि हॉटेलची क्वालिटी पण तशी आहे. येस त्या ज्या निसर्ग हॉटेलला मी कामाला होतो ना सर, तुम्हाला सांगतो त्या हॉटेलचे मालक खूप छान आहेत. आणि माझीच खरं तर चूक आहे की तिथे एक माणूस आला होता जेवायला. तो काय बोलला की झालं की गुरुवारी तिथं कस्टमर यायच्या हॉटेलला जेवायला. ते कस्टमर आल्यानंतर त्यांनी मला विचारलं, काय रे बाबा तू एवढं चांगली तुझी तब्येत बिब्येत आहे, हॉटेलमध्ये का काम करतोय? मग मी त्यांना सगळी स्टोरी सांगितली की असं असं घरी एकटाच आहे कमवणार वगैरे. मग ते बोलले की पुण्याला ये, मी तुला आपल्या घरी राहा, तुला पेमेंट वगैरे चांगलं देतो. आणि त्यांना मुलगा नसल्यामुळे ते मला मुलगाच मानायचे. पुण्याला ये बोलले. पुण्याला आल्यानंतर त्यांचा फोनच लागत नाही. तर मी 3 दिवस न जेवता उरुळी कांचनपर्यंत चालत जायचो हडपसरवरून आणि तिथून रिटर्न यायचो. मग राहायचं वगैरे कसं केलं तेव्हा? काहीच नाही, राहायचं काय नाही, तिथंच बस स्टँडला झोपायचं. तिथून मग सकाळ झाली की असं काम उडकत फिरायचो मी. 10-11 वाजले का हॉटेलला विचारत काम असं. मग तेव्हा या 2-3 दिवसामध्ये वाटलं नाही का, एकतर आपण गाव शिव सोडून आलो एवढ्या लांब, आता सोलापूर कसं गावापासून जवळ होतं, बरोबर. मग एवढ्या पुण्यासारख्या शहरामध्ये आपण आलोय आणि इथं राहायची सोय नाही ना खायची नाही, मग असं वाटलं नाही का जरा मन हे झालं नाही का? नाही काही तसं न वाटायचं कारण काय की ज्या व्यक्तीच्या भरोश्यावर आलो होतो त्यांनी खूप वेळा आल्यानंतर मला टिप पण बरेच दिली होती. मला असं वाटत नव्हतं की त्यांचा फोन बंद होईल किंवा काय होईल. पण ते झालं, आता काय करणार. मग शेवटी गावाकडे जायला पण पैसे नाही, त्यामुळे मला तिथं राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि त्यावेळेस फोन नव्हता, दुसऱ्याच्या फोनवरून फोन करायला लागायचा. बरोबर आहे. मग तेव्हा काय केलं त्या परिस्थितीमध्ये? आता वाटलं आता ज्या व्यक्तीच्या भरोश्यावर आपण पुण्यासारख्या शहरामध्ये आलो, मग तीच व्यक्ती जर आपल्याला कनेक्ट नाही झाली, फोन नाही का नाही, मग त्या काळामध्ये काय केलं तुम्ही? त्या काळामध्ये सकाळी 2 फोन लावायचे, परत 2 तासांनी 2 वेळा लावायचो. तो कुणाचाच फोन नव्हता उचलत. मग त्यानंतर काय केलं, उरुळी कांचनपर्यंत, मी हॉटेलला काम केल्यामुळे मला अनुभव होता, उरुळी कांचनपर्यंत चालत जायचो. उरुळी कांचनमध्ये मी हॉटेलला तिथं कामाला लागलो डायरेक्ट. मग तिथून माझी सुरुवात झाली. मग ह्या हॉटेल लाईनमधून इकडं ही जी महिलांचा हा विषय, महिलांचा विषय म्हणण्यापेक्षा काय की जी आवडते महिलांना, ज्या गोष्टीची आवड आहे की बाबा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा म्हणला का महिला एकदम असं मनातून खुश होते. बरोबर. मग ह्या क्षेत्राकडे याचं प्रेरणा कुठून मिळाली नेमकं? ह्या क्षेत्राकडे येण्याचं कारण असं, मी बालगंधर्वला आमच्या मित्राबरोबर जायचो. आमच्या गावातलेच व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर मी बालगंधर्वला जायचो. तिथं गेल्यानंतर सगळे कलाकार बसायचे, म्हणजे सुरेखा पुणेकर असतील, मोठे मोठे कलाकार बसायचे. आणि तिथं असं झालं की मी गणपतीला जायचो. आणि तिथं गणपतीला काय असायचं, गणपतीला 10 दिवस कार्यक्रम, नवरात्राला 10 दिवस असतात. तर मी ते बघितलं त्यांचं. आणि त्यांना कमाई किती काय ते लोक म्हणायचे, ह्या सीझनमध्ये आपण 4-5 लाख कमवू, 2-4 लाख. मग मी विचार केला, आपण वर्षभर जर काम केलं तर आपल्याला 12 महिन्याचे 12 पेमेंट मिळणार आहे. बरोबर आहे. आणि हिथं कसं लिमिट नाहीये. कोण म्हणायचं माझ्या वर्षात एवढे कार्यक्रम 100 होतात, कोण 70 होतात. मग मी घरी येऊन त्याची टोटल करायचो. एका कार्यक्रमाला 20,000 राहतात, गुणवले 50 आले, हे भारी आहे. आणि पहिल्यापासून माईकवर बोलायचो आपण हजारातून लाखामध्ये मग आपलं कसं होतं माहिती आहे का सर, त्याच्या आधीच्या मधल्या स्टोरीमध्ये बऱ्याच ठिकाणी मी काम केलं होतं. मग मी दुसऱ्याच्या होम मिनिस्टरमध्ये कामाला चाललो. दुसऱ्याच्या म्हणजे कोणाच्या नेमकं? हा XYZ व्यक्ती, त्याच्या कामाला जायचो, त्याच्याकडे कामाला 2 होम मिनिस्टर आहेत पुण्यातले, त्यांच्याकडे मी कामाला जायचो. पण त्यांनी एवढा त्रास दिला, मग घरच्याबद्दल काही बोलायचे, गावातले असल्यामुळं 1-2 वेळा गाडीत गेल्यानंतर त्यांच्याबरोबर झालं ते थोडा विषय. मग म्हटलं आता कार्यक्रम काढायचा. आणि मग पहिला कार्यक्रम केला आणि तिथून सुरुवात झाली. आणि माईकची भीतीच नव्हती पहिल्यापासून. तुम्हाला सांगितलं मी शाळेत भाषण वगैरे करायचं, कारण आपसुकच नॅचरली ती म्हणजे आवड असल्यामुळं, माईकचं काय आकर्षण पहिल्यापासून असल्यामुळे त्या गोष्टीचा कधी अडथळा आला नसतं. नाही तुम्हाला? नाही अडथळा आला की खूप. ज्यावेळेस पहिला कार्यक्रम केला त्यावेळेस माझ्याकडे तो ब्लेझर घालतात ना, कारण आपल्याला ब्लेझरच्या पलीकडे काय माहित नव्हतं. ते ब्लेझर घ्यायची, पॅन्ट घ्यायचं आणि शूज घ्यायचा, त्याला पण पैसे नसायचे. जी खराब पॅन्ट होती ती. आणि आमच्या, मी बालाजीनगरला राहतो तिथे गलानी म्हणून आहे, तिथून मी पहिल्यांदा ब्लेझर घ्यायला मी 6 महिने पैसे साचवत होतो, तेव्हा ती ब्लेझर आला. आणि पहिल्या कार्यक्रमाला गेल्यावर असं झालं होतं, माझा पूर्ण ब्लेझर ओला झाला होता आतून, एवढं घाबरलो होतो. कारण कसं भाषण करणं आणि महिलांमध्ये जाऊन, म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो, खेळ पैठणीचा कॉन्सर्ट असे असते की तिथल्या उपस्थित महिलांना उठवून पहिल्यांदा 20-25 तरी आल्या पाहिजे. पण आपण असं ग्रामीण भागातून आलेलो, त्यांना बोलवत होती या म्हणून, ते खेळायलाच येत नव्हते. त्यावेळेस पहिल्यांदा टेन्शन आलं होतं, पण हळूहळू आल्या मग ते कार्यक्रम सक्सेस झाला. पण पहिल्या वेळेस तेवढं झालं होतं. म्हणजे अक्षरशः पहिल्या कार्यक्रमाला घाम सुटला होता ब्लेझरच्या. घाम सुटला म्हणजे काय झालं होतं, मी घरून पाठ करायचो, दुसऱ्याचे कार्यक्रम बघून आज काय बोलायचं, आपण कसं शिकवायचं. मी घरी येऊन रात्रभर ते म्हणायचो, नमस्कार मी सिने अभिनेता सचिन सावंत, आज आपल्या इथं खेळ पैठणीचा खास आपल्यासाठी आयोजित केलेला आहे. सर्व महिलांना विनंती आहे की खास तुमच्यासाठी कार्यक्रम आहे, तुम्ही या सहभागी व्हा. मी पाठ करायचो सगळं, कुठल्या गेम्स घ्यायच्या, कशी कॉमेडी करायची, उखाणे पाठ करायचो. पण असं व्हायचं की तिथं गेलो ना सगळं विसरून जायचो. पण त्यातून ते सुरुवात झाली. पहिल्या कार्यक्रमाला हे झालं, पण आता झोपेतनं उठलं तरी करू शकतो, कारण 3000च्या वरती प्रयोग झालेत माझे. बरोबर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात तुम्ही किती कार्यक्रम केलेले आहेत? मी 3000 कार्यक्रम, 3000च्या आसपास केले.
मग त्यामध्ये जयंती असो, राजकीय, सामाजिक कुठले सगळे कार्यक्रम असू द्या. गणपती, नवरात्र, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, आंबेडकर जयंती, जागतिक महिला दिन, संभाजी महाराज जयंती, असे सगळे कुठले वर्धापन दिन असू द्या, सगळे सगळे कार्यक्रम करतो आपण. बरं, ह्या कार्यक्रमामध्ये असा तुमचा एखादा किस्सा आहे का की महिला लाजतात मोस्टली करून, आणि अशी एखादी कुठली गेम आहे का की जी गेम घेताना खरंच की महिला असं मनापासून आनंदी होतात आणि ते खरंच सगळ्यांना बघायला आवडत, असं काय आहे नेमकं त्याच्यामध्ये? महिला आनंदी होतात म्हणजे काय होतं माहिती आहे का, पहिलीच गेम आहे आपली उखाणा, म्हणजे ओळख करून देणं आणि उखाणा घेणं. त्यावेळेस महिला एवढ्या असतात, पण त्यांचा उखाणा घेतला त्यांना एवढा आनंद भेटतो की बाबा आपण, कारण ते पहिल्यांदाच कोण माईक मध्ये बोलतात, पण त्यांना आनंद होतो आणि आपल्यालाही त्यातनं कॉमेडी भेटते, युट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकल्यानंतर पैसे भेटतात, त्यामुळे ठीक आहे. आणि ते मी तुमची व्हायरल झालेली रील बघितली होती कुठली की तुम्ही डायरेक्ट फोन लावला होता मिस्टरांना. हो, ते झालं असं, खेळ पैठणीच्या कार्यक्रमात एवढे अँकर आहेत, त्यांच्यापेक्षा काहीतरी नवीन करता येईल आपल्याला. मग दिवसभर युट्यूबला सर्च करायचं काय नवीन भेटतंय का. मग ते असं झालं होतं, कोणाची तरी रील पाहिली होती, ते खूप मिलियनवर व्हायरल गेली होती. मग म्हणलं आपण पण एकदा बघूया, आणि योगायोग असा झाला की एक कार्यक्रमात वहिनीला म्हटलं तुमच्या मिस्टरांना फोन लावा, जर त्यांनी तुम्ही आय लव्ह यू म्हणायचं, जर तिकडून ते आय लव्ह यू म्हणले तर लगेच तुम्हाला माझ्याकडनं गिफ्ट, माझ्याकडनं म्हणजे जे आयोजक असतील त्यांच्याकडनं गिफ्ट. तर त्या वहिनीने लावला आणि ती एवढी कॉमेडी झाली की ते व्हायरल झाली, जवळजवळ 10 मिलियन गेली. बरोबर आहे ना. मग हे एकूणच आता ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात, बरोबर आहे की नाही? मग महिलांमध्ये तुम्हाला जावं लागतं, करावं लागतं, त्याच्यामध्ये अनुभव कसे राहिलेत आजपर्यंतचे? तुम्ही एक 3000 कार्यक्रम केलात, त्याच्यामध्ये अनुभव कसे राहिलेत की महिलांना पहिली गोष्ट तर घराबाहेर येण्याचे एक म्हणजे हा एकमेव कार्यक्रम असतो, कारण महिला आपलं चूल आणि मूल म्हणा किंवा त्यांच्या जर वर्किंग असतील तर काम म्हणा, या गोष्टीमध्येच गुंतलेले असतात महिला. मग त्याच्यामधूनही तुमच्यासारख्या अभिनेत्याचा कार्यक्रम आहे, फेमसिने अभिनेत्याचा म्हणलं तर त्या कार्यक्रमाला आवर्जून येतात. मग त्याच्यामध्ये तुमचे अनुभव कसे राहिलेत आजपर्यंतचे? अनुभव म्हणाल तर पहिली गोष्ट, आपण जो कार्यक्रम घेतो त्याची पूर्ण तयारी केलेली असते. दुसरा विषय पैशाचा असतो. कार्यक्रम केल्यानंतर 2 पैसे मिळतात, त्यामुळे कार्यक्रम कसा चांगला होईल, कारण पुरुष मंडळी आपल्याला जर समजा कंटाळा आला, आपण कुठेही बाहेर फिरून येतो, महिलांना घर सोडून बाकी कुठं जाता येत नाही. जॉब, घर किंवा घरातली कामं, त्याच्या त्यांना काहीतरी थोडा वेळ जावा म्हणून, हा विरंगुळा व्हावा म्हणून हा कार्यक्रम असतो. तर त्यांनाही एन्जॉय मिळतं, आपल्यालाही 2 पैसे मिळतात, आणि त्यामुळे काही वाटत नाही. असं अनुभव छान आहे. अनुभव म्हणाल तर एकदम छान. कार्यक्रमामध्ये जेवढ्या उपस्थित महिला असतात, शक्यतो सगळ्यांना सहभागी करायचा प्रयत्न असतो. काही वेळेस 10,000 पब्लिक असतं, सगळ्यांना घेणं शक्य होत नाही, पण जेवढ्या जास्तीत जास्त महिला सहभागी होतील याची मी काळजी घेतो. याच्यामध्ये काय तुमचं असं क्रायटेरिया ठरलेलं असतं का की बाबा एवढ्याच महिला घेतल्या पाहिजे, कमीत कमी, आणि जास्तीत जास्त एवढ्या? नाही, आपण पहिल्या गेमला येतील तेवढ्या 30-50 घेतो, आणि खेळ असे आहेत आपले की जेवढ्या उपस्थित असेल तेवढ्या सहभागी करण्याचा आपण प्रयत्न करतो. तर समजा आता एक तुमच्या समोर एक 50,000 महिला आहेत, तर त्या महिलांमधून कसं सिलेक्शन करतो तुम्ही? गेम घेतो ना सर आपण, पहिला दुसरा असे गेम्स घेतो. सगळ्या गेम्समधून 30-40 फायनलला येतात, त्यामधून आउट करून 3-4 जेवढे आयोजकांनी जेवढे ठेवलेले आहेत तेवढे आपण सिलेक्ट करतो. आणि हे काय कन्सेप्ट आम्हाला लक्षात येत नाही, जे काय तुमचे होम मिनिस्ट्रीचे कार्यक्रम घेणार ती तळ्यात मळ्यात, हे काय? नाही, काय असतं माहिती आहे का, ज्यावेळेस पहिल्यांदा महिला येतात ना सगळ्या, आपण त्यांना उखाणा वगैरे विचारतो. मग ते गेमचं साहित्य त्यांच्या पुढं कॅमेऱ्यात आणि त्या लोकांना दिसणं पाहिजे. मग ते प्लेन आपण उभा करतो सगळ्या, मग त्यांना उखाणा वगैरे आपण जरा तो पहिल्यांदा कॉमेडी घेतो. आणि काय झालेलं आहे माहिती आहे का, एक कोणतरी होम मिनिस्टर घेत होता, तर त्याची ती गेम बघून सगळेच घेतात. आणि नाव घेतो मी डायरेक्ट, जाऊ द्या त्यांचं, कारण काय ते माझे गुरुच आहेत. क्रांतीनाना मळेगावकर यांनी पहिल्यांदा होम मिनिस्टर चालू केला, आदेश बांदेकरांनी केला, त्यानंतर त्यांनी केला, आणि ते माझ्या गावातले आहेत. आणि त्यांनीच मला खरं तर पुण्यात आणलं, आणि झालं असं त्यांची बघूनच मी पण खरं तर कॉपी केली ते गेम. आणि त्यानंतर झालं असं की काही वेळेस लोक म्हणायचे, सर ऐका ना, ते दुसरे होम मिनिस्टरवाले कार्यक्रम घेतात, त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं करा. मग मी तेवढी होम मिनिस्टर गेम तळ्यात मळ्यात मी पहिली तेवढीच घेतो, बाकी सगळ्या वेगळ्या घेतो. आणि सगळे होम मिनिस्टर ती गेम घेतात. आता ते कशा काय घेतात हे नाही माहिती, मी तरी घेतो. पण मी आतापर्यंत जेवढे काही होम मिनिस्ट्रीचे कार्यक्रम घेणारे तुमच्यासारखे सिने अभिनेते आहेत, सूत्रसंचालन करणारे, त्यांनी मोस्टली बघतो की बाबा ही तळ्यात मळ्यात ही बघायला मिळते. तळ्यात मळ्यात घेण्याचं कारण एवढंच की माझ्या रील तुम्ही बघा, सचिन सावंत 2 वेळा 8 हे इंस्टाग्रामला माझी आयडिया आहे. त्याच्यामध्ये असं आहे की तळ्यात मळ्याच्या वेळेस एवढी कॉमेडी होती सर, अर्धा तास लोक हसतात, आणि ते हसल्यामुळे आपल्याला पण बरं वाटतं की बाबा आपल्या कार्यक्रमात लोक हसतात, एवढे पैसे आपण घेतलेले असतात. तर त्यामुळे ती गेम आम्ही घेतो. खरं तर कॉमेडी भरपूर होते, प्लस उखाणे वगैरे असतात ते त्यामुळे. आणि ते दुसरी गोष्ट पाहायला मिळते प्रामुख्यानं फॅशन शो. फॅशन शो म्हणजे भारी, महिला असं साडीमध्ये काय, म्हणजे जसं रॅम्पवर ऍक्च्युअल मध्ये करत नाहीत का, तसे त्या पद्धतीनं पण भरपूर पाहायला मिळतात. रॅम्पवॉक म्हणजे आता तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागामध्ये काय होतं, लाजतात थोडं महिला, कारण कसं त्यांनी रॅम्पवॉक
ऐकलेलं नसतं, टीव्हीत कधी बघितलं असेल तर असेल, नाही तर नाही. मग ते झालं असं रॅम्प वॉक आपण घेतो ना, त्यामध्ये थोडीशी कॉमेडी पण होते आणि महिलांना कॉन्फिडन्स येतो. आणि आम्ही काय असं हे नाही करत की बाबा कराच, तुम्हाला जमलं तर ठीक आहे, नाही तर समोर जावा, तिथं असे हात वगैरे हलवून या. आणि त्याच्यातून ते काहीतरी असं घडतं, कॉमेडी पण होते आणि ते बघितलं त्यांना पण छान वाटतं, त्यामुळे ते गेम घेतो आपण. तुमच्या रीलच्या माध्यमातून आपण पाहत आलो सततच की प्रत्येक महिला काय ना काय वेगळे पण पाहायला मिळते त्याच्यामध्ये. नाही, कार्यक्रमात खरं सांगू का तुम्हाला, कार्यक्रम खरं तर पैसे मिळावे म्हणून चालू केला, पण आता असं वाटतं की चालूच राहावा. पैसे तर मिळणारच आहेत, पण त्यातून एवढा आनंद मिळतो ना, मी खोटं नाही सांगत सर तुम्हाला, माझं हे दुखतं हसून हसून कार्यक्रम, एवढं कॉमेडी होते कार्यक्रम. महिलांनी या कार्यक्रमाकडे कसं पाहिलं पाहिजे बरं? महिलांनी फक्त एंटरटेन म्हणून पाहिलं पाहिजे. बक्षीस काय काय होतं तुम्हाला आता सांगतो, रिअल परिस्थिती सांगतो. इंस्टाग्रामला आजकाल सोशल मीडियाचं युग आहे. एखादा कार्यक्रम आपण केला, खूप महिला छान खेळतात, पण नेमकं फायनललाच आउट होतात. सगळं पहिल्या दुसऱ्या राऊंडला येतात छान, पण फायनलला हारतात. आणि त्यामध्ये लक म्हणा किंवा XYZ, तर काय होतं माहिती आहे का, बॅड लक म्हणा, ते हारल्याना मेसेज करतात, सर मी एवढे चांगलं खेळले, मला तुम्ही आउट केलं. आता ती गेम आहे, शेवटी हारजीत होत असते. फक्त तुम्ही खेळताना एन्जॉय म्हणून खेळा. बक्षीस मिळेल नाही मिळेल, तुमचा पार्टिसिपेट होणं आणि तुमचा एन्जॉय होणं हाच हेतू असतो कार्यक्रम घेण्याचा. तर तुम्ही असं नका समजू की बक्षीस नाही मिळालं म्हणजे अरे हे भाऊजी असेच आहेत तसेच. कारण मला भरपूर मेसेज येतात की सर ऐका ना, आम्ही तुमच्या कार्यक्रमाला आलो, एवढं छान खेळून तुम्ही आम्हाला बक्षीसच दिलं. बरं, हे पैठणीच्या साडीचं सगळ्याचीच कन्सेप्ट आहे, काहीतरी वेगळं करावं आपण, असं काय वाटत नाही का बाबा पैठणी साडी ही कॉमन झाली आता या तुमच्या कार्यक्रमामध्ये? एक वेगळं काय करण्याची संकल्पना आहे का तुमच्या डोक्यामध्ये? वेगळं काय, आता तुम्हाला सांगू का खरी गोष्ट, खेळ पैठणीचा कार्यक्रम फक्त पैठणी म्हणायलाच आहे. आजकाल पहिल्या क्रमांकाला 2 व्हीलर गाडी देतात. हा, पैठणी फक्त कॉन्सेप्ट बोलायचा झाला. काय काय कार्यक्रम असे आहेत की तिथं पैठणीच नसते, खेळ पैठणीचा असतो. बक्षीस असतात, फ्रीज, टीव्ही, ते म्हणतात पैठणी 2-4 हजाराला कोणी बी आणतं, सर आपण चांगले बक्षीस देऊ. आणि पुण्या मुंबई असेल, आता गावाकडे पण परवा माझा आता जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम झाला, 2 व्हीलर पहिल्या क्रमांकाला होती. तर आता काय असं काही नाही, पैठणीच आहे, सगळे बक्षीस मोठे मोठे बक्षीस असतात. छान. मग तुम्ही ज्या माध्यमातून आज अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहात, त्याचबरोबर आता हे एक व्यवसाय म्हणून या तुमच्या याच्याकडे पाहिलं जाते. होम मिनिस्ट्रीचे जे कार्यक्रम घेणार आहेत हेही भरपूर झाले आहेत. तर याच्याकडं तरुणांनी कसं पाहिलं पाहिजे, ज्याच्याकडं जी की बाबा स्किल आहे, ज्यांच्याकडं वक्तृत्व चांगलं आहे, जे सूत्रसंचालन चांगलं करू शकतात, अशा लोकांना याच्यामध्ये संधी कशा पद्धतीनं उपलब्ध होईल? काय होते माहिती आहे का सर, तुम्हाला सांगण्याचा मुद्दा, मी लय हुशार आहे किंवा काही ह्यातला भाग नाहीये. आता काय झालं, एवढे अँकर झालेत, पण चांगली गोष्ट आहे, कारण का आम्ही पण शिकतोय त्यातून. जे चांगलं करलं शेवटी त्याला कार्यक्रम मिळणार. तर संधी भरपूर आहे, कारण काय होतं आजकाल, पहिलं फक्त पुण्यातच व्हायचे, आता मोस्टली कार्यक्रम महिलांसाठी, जसं यात्रेमध्ये ऑर्केस्ट्रा ठेवतो आपण, आता फक्त पहिले यात्रेत होत नव्हते, आता यात्रेत पण होम मिनिस्टर होत आहेत. म्हणजे एवढं, आता समजा जर तुम्ही ठेवला ना, लगेच अपोजिट पार्टी असेल, राजकारणी कसं असतं, तुम्ही ठेवलं की लगेच मी ठेवणार. त्याच्यामुळे एवढे होम मिनिस्टरला आता क्रेज वाढलेले आहे ना, कुणी आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त होम मिनिस्टरच नाही, या कला क्षेत्रामध्ये तुम्ही लग्नात अँकरिंग करू शकता. आता भरपूर डोहाळ जेवणात पण लोक होम मिनिस्टर ठेवायला लागले, त्यामुळं भरपूर सारा स्कोप आहे या क्षेत्रात. म्हणजे ज्यांच्याकडे ही स्किल आहे, वक्तृत्व ज्याचं चांगलं आहे म्हणा, किंवा सूत्रसंचालन करण्याची जी स्किल आहे, त्यांनी आवश्यक या क्षेत्रामध्ये यायला आलंच पाहिजे, का नाही, आणि सगळ्यांनीच आलं नाही पाहिजे. ज्याला खरंच इंटरेस्ट आहे त्यांनीच यावं, कारण सगळे जर आले, बाकी अजून या क्षेत्रात भरपूर ऑर्केस्ट्रामध्ये जाऊ शकता तुम्ही, लग्नाचं अँकरिंग करू शकता, मोठे मोठे इव्हेंट्स असतात, परत काय म्हणतो आपण त्याला, राजकीय सभा असतात. हो, राजकीय सभा असतात. पण काय होतं, एकाने चालू केलं ना, तो सांगतो मी एवढं कमवलं, मी हे गाड्या घेतल्या ते घेतल्या, मग लोकांना ते वाटतं अरे हेच करू आपण. बरोबर. त्याच्यामुळे आता भरपूर अँकर झालेत. पण याच्या पाठीमागली एक दुसरी बाजू अशी आहे की जर कार्यक्रम नसले त्यावेळेस, आता ठीक आहे कार्यक्रम आहेत, सगळं सुरळीत चालू आहे, परंतु ज्या वेळेस आपल्याला कार्यक्रम येत नाहीत, त्यावेळेस मनाला काय वाटतं की बाबा आता आपल्याला व्यवसाय नाहीये, त्यावेळेस काय काय वाटतं मनाला? तुम्हाला खरं सांगू, असा एकही महिना नाही की कार्यक्रम झाले नाहीत, 4 तरी कार्यक्रम होतात. आणि पावसाळ्यात फक्त 1-2 महिने नसतात, त्यावेळेस वाटतं काय ते बिझनेस करावा. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी ज्यावेळेस 2014 साली कार्यक्रम चालू केला होता ना, मी एक कार्यक्रम केला 14 मध्ये, 15 मध्ये एकच केला, आणि 16 मध्ये परत इलेक्शन लागलं महानगरपालिकेचं, त्यावेळेस भरपूर गेले. पण त्या 2 वर्षात झाला असं, आज एक कार्यक्रम केला की 6 महिन्याने कार्यक्रम यायचा, अक्षरशः जेवायला पैसे, रूमचं भाडं नसायचं. मग त्यावेळेस मी पण हॉटेलला वगैरे काम केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. म्हणजे या हॉटेलच्या जर्नीनं तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये मोठे अनुभव दिलेले आहेत. हॉटेलच्या जर्नीनं माझं खरं तर सांगू का तुम्हाला,
मी जवळजवळ 10 वर्ष हॉटेलमध्ये काम केलेलं आहे. चांगले वाईट अनुभव बरेच बघितलेले आहेत. मी वयाच्या 4थीपासून काम करतोय. फक्त 1-2 वर्ष सोडलं ना, तेव्हापासून म्हणजे 6वीपासून मी हॉटेलमध्येच काम करत आलोय. मी 10 वर्ष काम केल्यानंतर मग म्हणजे मी तुम्हाला सांगितलं उरुळी कांचनला काम केलंय. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात जर कुठं काम केलं की मला जमत नसायचं. जमत ह्यासाठी नसायचं, मी गावाकडनं यायचो ना स्वारगेटला किंवा हडपसरला, तर माझ्याकडे 500 रुपये असायचे. ते पैसे संपले की मला हॉटेलशिवाय पर्यायच नसायचा. कारण रूमचं पहिली गोष्ट, हॉटेलमध्ये कामाला गेली की रूम त्यांचीच भेटते. जेवायला गेलं की लगेच म्हणतात जेवून घ्या, लगेच कामाला लागा. म्हणजे मी हॉटेलमध्ये मला, कारण माझी परिस्थिती अशी होती, मला दुसरा पर्यायच नव्हता. आणि आमचं असं असायचं, पैसे आले की आम्ही गावाकडे जायचो. आणि चूक अशी व्हायची, सगळे संपल्याशिवाय पुण्याला यायचोच नाही. मग तुम्ही आय थिंक ह्याला पण केलेलं आहे ना, ऑर्केस्ट्रा बार ह्याला पण केलं? हो, तुम्हाला मी तुम्हाला बोललो यायच्या आधी, आपलं कॉलवर बोलणं झालं त्यावेळेस. मी ते लाईव्ह ऑर्केस्ट्रा, म्हणजे त्याला नाव असं आहे लेडीज बार. तर असं असतं की मुली वगैरे डान्स करतात आणि लोक येतात. मग आम्ही ते ड्रिंक देणं असेल, पाणी देणं असेल, असं आम्ही तिथं काम केलेलं आहे. किती वर्षाचा अनुभव आहे तिथला तुमचा? तिथं मी जवळजवळ 2.5 वर्ष म्हणजे काय कंटिन्यू नाही केलं, थोडे दिवस करायचं, परत सोडायचं, परत जायचं काम नसलं, असं केलंय. 2.5 वर्ष केलेलं आहे. याच्यामधून आता सध्या काय वाटतंय, एवढं तुम्ही आता महाराष्ट्रभर प्रसिद्धी झाली आहे, तुमचे कार्यक्रम होते की गावखेड्यामध्ये बजेट कमी असतं मंडळाचं, एकतर कसं होतं जी वर्गणी कमी जमा होते. मग तशा मंडळांना तुम्ही कधी हे केलं का, निगोशिएशन केलं का, बाबा कमी मध्ये करतो असं? नाही, आता काय होतं माहिती आहे का तुम्हाला, कोण लाख रुपये देतं, कोण 20,000 आमचं बजेट आहे म्हणतं. कारण काय काय गावात असं असतं बजेट नसतं. मग त्यावेळेस आपण विचार करतो आपल्याला जायला किती खर्च आहे, 5-6 हजार रुपये, गाव जवळ आहे आणि 2-4 मुलं हाताखाली आहेत, चला ठीक आहे, बसून आणण्यापेक्षा काय करायचं. दुसऱ्या दिवशी जर डेट अवेलेबल असेल त्या दिवशीची तर करून येतो. असं काय नाही, पैशाकडे बघतच नाही सर. खरं सांगू का तुम्हाला, एखाद्या गावात जर कमी बजेट असेल ना, मी म्हणतो एवढं आम्ही घेतो फायनल, कमीत कमी आहे का, आहे म्हणलं तर आम्ही जातो. एवढंच की जे म्युझिशियन वगैरे असतात ते नसतात, फक्त मी अँकरिंग नॉर्मल होम मिनिस्टर जसा 3 तास स्वतःचा करतो, ते म्हणतात 1 तास करा, पण आपण तसं नाही करत. आलोय ना तर संपूर्ण कार्यक्रम करूनच मी येतो, थोडक्यात उरकत नाही. बरोबर आहे. शॉर्टकट नाहीये म्हणजे तुमचं? नाही, शॉर्टकट काय करायचं, आपल्याला एवढं देवाने दिलंय त्यांच्यामुळेच आपण आहेत. बरोबर. आणि माझ्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे ना, सोशल मीडियाला मी लेट आलो, पण माझं सगळं कॉन्टॅक्ट, आज तुमच्या गावात कार्यक्रम झाला, तुमच्या बाजूच्या गावाने दिला, असं कॉन्टॅक्टनीच माझे कार्यक्रम जास्त वाढलेत. त्यामुळे मी एखादा कार्यक्रमाला असं समजतो चला बाबा ऍड करण्यासाठी वेळ भेटला, मी ते ऍड म्हणून करून येतो कार्यक्रम. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही कार्यक्रम करत असतात. तर महाराष्ट्रातील महिलांमध्ये कुठला असा प्रेरणादायी एखादा गुण तुम्हाला पाहायला मिळाला आहे का, तो कोणता आहे? प्रेरणादायी गुण म्हणाल तर एका गावामध्ये गेलो होतो, त्यांचे मिस्टर वारले होते, तर त्या महिला अशा होत्या, मी त्यांच्याच घरी बाजूच्या घरी जेवायला गेलो होतो, तर त्यांनी मला स्टोरी सांगितली त्या माऊलीची, की त्या ट्रॅक्टर पण चालवतात, त्यांचे मिस्टर वारले होते, एक मुलगी आणि एक मुलगा आहे, ते त्यांचं बघून सगळी शेती सांभाळून दूध, अक्षरशः ते दूध धार काढून त्या दूध डेअरीला घालून कार्यक्रम अर्धा संपल्यावर आल्या होत्या आणि त्यांना पहिलं बक्षीस भेटलं होतं. म्हणजे लेट आल्या, त्यांचं नाव फायनलला गेलं आणि त्यांना परत त्यांनी सांगितलं होतं की दादा मी दिवसभर शेतात काम करून आले आणि संध्याकाळी कार्यक्रम, मला वाटत नव्हतं. कार्यक्रम संपल्यावर आम्ही विचारतो की कसा वाटलं तुम्हाला सहभागी होऊन, तर त्यांनी सांगितलं सर मी लास्टची तुमची जी गेम चालू होती त्याला आले, नशीब माझं मी फायनलमध्ये आले, डायरेक्ट माझं सिलेक्शन झालं. आणि त्यांना ती काहीतरी पैठणी साडी सोबत काहीतरी सोन्याची नथ काहीतरी होती, त्यांना भेटलं होतं. तर त्यावेळेस मला असं झालं की अरे दिवसभर शेतात काम केलं त्यांनी, एवढं सगळं बघतात, ती प्रेरणाच आहे ना आपल्यासाठी. मग आपलं स्ट्रगल काय त्यांच्यापुढे, दिवसभर शेतात काम करायचं. म्हणजे महाराष्ट्रातली महिला थकणारी नाही, संघर्ष करणारी. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला खोटं नाही सांगत, एवढे प्रेरणा घेण्यासाठी एवढे किस्से आहेत ना, खरंच त्या माऊलींना सलाम आहे. तर आज आपण सचिन सरांशी संवाद साधला, त्यांचं एकूणच जे खेळ पैठणीचा जो कार्यक्रम आहे होम मिनिस्टरचा, त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली, त्यांचे अनुभव घेतले आणि त्यांची व्यक्तिगत त्यांचा जीवन प्रवास आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून आज आपण त्यांच्याकडून ऐकलात. तर अशाच त्यांचे जे कार्यक्रम आहेत होम मिनिस्टरचे, जे संपूर्ण महाराष्ट्रभर होतात, तर त्यांचे जे डिटेल्स आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि सर तुमचे जे काही डिटेल्स असतील तर तुमच्याशी कनेक्ट होण्यासाठी सरांचं इंस्टाग्रामलाही हँडल आहे, इंस्टाग्रामद्वारे तुम्ही DM करून सरांशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. तसा मी त्या सरांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर तुम्ही आमच्या सोशल युवा पुढेला आज तुमचा बहुमूल्य असा वेळ दिलात आणि जो महिलांचा जो कार्यक्रम आहे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, या कार्यक्रमाबद्दल तुम्ही माहिती आम्हाला दिलात आणि संपूर्ण प्रेक्षकांनाही होम मिनिस्टर कार्यक्रम काय असतं नेमका हे थोडक्यात तुम्ही सांगितलात. त्याबद्दल तुमचं मी सोशल युवा पुढेतर्फे मनस्वी आभार मानतो. तुम्ही आज तुमचा बहुमूल्य असा वेळ दिलात त्याबद्दल सोशल युवा पुढेकडून पुनश्च एकदा धन्यवाद. थँक्यू.
येस, मनापासून धन्यवाद सोशल युवा पुढारीच्या सर्व टीमला. खरं तर थोडक्यात संपवतो, खूप वेळ झाला आहे. कार्यक्रम माझा बाजूला स्टुडिओच्या होता, त्यामुळं सरांना मी एक फोन केला की सर मी असं असं आलो आहे आणि गडबडीत चुकून काय प्रश्न उत्तर व्यवस्थित दिलं नसेल किंवा काही राहिलं असेल तर आपण नेक्स्ट पॉडकास्ट एवढा छान आणि व्यवस्थित वेळेनुसार मॅनेज करू. मला आमंत्रित केल्याबद्दल पुन्हा एकदा सर तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.